नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। दिवाळीपूर्वी मदत, ई-केवायसीची अट शिथिल। महाराष्ट्रात पुन्हा 30 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार। बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांना इशारा। अहिल्यानगर दंगल सरकार पुरस्कृत, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ठरणार वेगळा। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी किराणा सामान सोबत आणण्याचे समर्थकांना केले आवाहन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे मोबाईल हरवल्याबाबत ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सदर हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस हवालदार नामदेव सानप यांना नेमण्यात आले होते। त्यावरून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे एकूण 16 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। हस्तगत केलेले मोबाईल एकूण 11 तक्रारदारांना आज रोजी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या हस्ते परत देण्यात आले। मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड श्री बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय श्री मारुती खेडकर, पीएसआय नितीन काकरवल, नामदेव सानप, मनोज जोगदंड, अतिश मोराळे आणि टेक्निकल सेलचे विकी सुरवशे यांनी मिळून केली। 15 मार्च रोजी मोबाईल हरवलेला होता। त्याची किंमत 32,000 होती आणि आपल्या ग्रामीण बीड पोलीस स्टेशनने तो मिळवून दिला, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत। आमचा मोबाईल आम्हाला मिळत नाही, पण तरी पण ग्रामीण पोलिसांनी आमचा समजा बीड शहराच्या पोलिसांनी आम्हाला मोबाईल मिळवून दिला। समज आमचा खोटा ठरला बरं का। आम्हाला कसं वाटलं, ही वस्तू गेली काय मिळणार आहे आम्हाला, पण त्या पोलिसांनी आम्हाला थोडंसं सहकार्य केलं बाबा, सगळं आम्हाला मिळलं। त्याच्याबद्दल आम्ही ग्रामीण पोलिसाची बीड ग्रामीण पोलिसाचे आमचे धन्यवाद। सर्वांना शुभेच्छा। पुराच्या पाण्यात विजेच्या तारांवर झाड कोसळल्यामुळे पाटोदा तालुक्यातील येवलवाडी गाव गेल्या 8 दिवसांपासून अंधारात होते। येवलवाडीकरांचे दैनंदिन जीवन देखील त्यामुळे विस्कळीत झाले होते। परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये सरपंच किशोर नागरगोजे यांनी धाडसी पाऊल उचलले। त्यांनी आपल्या गावकऱ्यांना सोबत घेतले आणि थेट नदीच्या पात्रात उतरून झाड तोडण्याचे धोकादायक काम हाती घेतले। पाण्याचा प्रचंड जोर, अंधार आणि विजेची गैरसोय असूनही सरपंच आणि गावकरी जीवाची पर्वा न करता काम करतच राहिले। अखेर या अथक प्रयत्नांना यश मिळाले व विजेची सेवा पुन्हा सुरळीत झाली। येवलवाडी व आसपासच्या गावांमध्ये पुन्हा एकदा प्रकाश परत आला। गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सरपंचांचे मनपूर्वक अभिनंदन केले। दिनांक 29/9/2025 रोजी बीड एलसीबीच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सचिन अंकुश कात्रे याने बीड येथील खंडेश्वरी देवी यात्रेतून युनिकॉर्न मोटारसायकल चोरली असून तो वापरत आहे व तो सध्या सम्राट बिअर बार समोर उभा आहे। माहिती मिळताच एलसीबी पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने खंडेश्वरी यात्रेतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। तसेच त्यास अधिक चौकशी केली असता त्याने आणखी मोटारसायकल चोरल्याचे सांगितले। त्याच्याकडे मिळून आलेल्या एकूण 6 मोटारसायकली पेठ बीड, MIDC लातूर, फराज खान पुणे शहर, सिडको छत्रपती संभाजीनगर, बार्शी शहर व सोलापूर ग्रामीण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील असून आरोपी सचिन अंकुश कात्रे वय 45 वर्षे राहणार मसोबाची वाडी तालुका वाशी याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून 3,40,000 रुपये किमतीच्या एकूण 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। आरोपीस अटक करण्यात आली असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीराम खटावकर, विकास राठोड, आनंद मस्के, राहुल शिंदे, अंकुश उर्फे अशफाक सय्यद, मनोज परजने, विकी सुरवशे, नितीन वडमारे सर्व नेमणूक एलसीबी बीड यांनी मिळून केली। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे येत आहेत। या कामात बीड जिल्ह्याचे दबंग पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे देखील मागे राहिले नाहीत। आज त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50,000 रुपयांची मदत पाठवली आहे। या कृतीतून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी शेतकऱ्यांप्रती दाखवलेल्या भावना खरोखरच विशेष आहेत। एक उच्च पदस्थ अधिकारी असून देखील कसल्याही प्रकारचा मीपणा न बाळगता स्वतः
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी रोख स्वरूपात मदत पाठवून केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील इतर अधिकाऱ्यांपुढे एक मोठा आदर्श ठेवला आहे। पोलीस अधीक्षकांचे हे औदार्य पाहून जिल्हाभरातून त्यांचे तोंड भरून कौतुक होत आहे। आणि आता बातमी भीषण अपघाताची। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे आज 2 मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास तलवाड्याजवळ घडली। तलवाड्यापासून काही अंतरावर असलेल्या गेवराई माजलगाव रोडवरील राजुरी मळा येथे 2 मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बाळू सीताराम शिंदे वय 35 वर्षे राहणार राजुरी मळा यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार नवनाथ उत्तम राठोड वय 35 वर्षे राहणार देवीतांडा तलवाडा यांना उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला। सदरील अपघाताची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे PSI स्वप्नील कोळी, अन्नदास थोरात शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत। हीच गोष्ट लक्षात घेऊन ओम साई मित्र मंडळ माने कॉम्प्लेक्स बीड यांनी पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा हे अभियान सुरू केले आहे। या अभियानाला बीडच्या शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला। शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी व आपुलकीचे दर्शन घडवत कपडे, धान्य व संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणून दिले। यावेळी संभाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम, खरसाडे मॅडम, शिंदे मॅडम, रणखाम सर, उगले सर, खडके मॅडम, विशाल तांदळे, विजय देवमाने, आबा जेधे, अभिषेक चव्हाण, ओंकार चौरे, वायभट मावशी, वाघुले मावशी यांची उपस्थिती होती। बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र शृंगार ऋषी गडावर ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक 2/10/2025 रोजी करण्यात आले आहे। तरी या प्रसंगी बीड जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शृंगार ऋषी गडाचे महंत सुरेशानंद महाराज शास्त्री कोळेकर यांनी केले आहे। हा शृंगार ऋषी गड आहे। ऋषी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। गुरुदेव शांती ब्रह्म तुकाराम बाबा स्वामी निगमानंद महाराज विठ्ठल रुक्मिणी शृंगार ऋषी महाराजांचं इथं मंदिर आहे। 2 तारखेला 12 वाजता मेळावा या ठिकाणी होणार आहे। गत वर्षापासून या दसरा मेळाव्याची परंपरा या ठिकाणी सुरू झालेली आहे। अर्थात सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि संत महंतांच्या विचाराचं सोनं येथे या ठिकाणी लुटल्या जाणार आहे। अत्यंत उत्साहामध्ये हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे। सर्व भाविकांना मी विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी शृंगार ऋषी गडाच्या वतीने आपल्याला विनंती। रामकृष्ण आहे। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।